नमस्कार, सुप्रभात सर्वांना. आणि सकाळचे 5 वाजत आले. तर आपण आज जाणार आहोत एकादशी निमित्त आळंदीला, मग देहूला जाऊ आणि तिथून पुढे आपण जाऊ तळेगावला आणि मग घरी येऊ. म्हणजे 105-106 किलोमीटरची आपली आजची राईड असणार आहे. आपली सायकल रेडी आहे. एकदा प्रिलिमिनरी इन्स्पेक्शन करू आणि आपण निघूया, कारण ऑलरेडी उशीर झालेला आहे. सुप्रभात, नमस्कार. रोडवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एक नवीन सफरमध्ये. आणि आज आपण जाणार आहोत आळंदी. माऊलींना भेटूया, मग आपण जाऊ तुकोबारायांकडे आणि तिथून पुढे आपण घरी येऊया. अशी एक इझी सिंपल राईड असेल 100 किलोमीटरची. एरवी एकदम गजबजलेला हा रस्ता तसा शांत आहे सध्या. नाहीतरी तर पाय ठेवायला जागा नसते. शनिवार वाड्याला वळसा घालून पुढे निघूया. खरं तर सायकलिंग हा एक जिव्हाळ्याचा विषय आहे. सुरुवातीला नक्कीच तो कष्टप्रद आहे. तुमच्या पायाला गोळे येतील, शरीर थकून जाईल, सायकल रेटणार नाही आणि नको नको होईल. म्हणून तर सायकलिंग कंटिन्यू करण्याचं प्रमाण हे खूप कमी आहे. त्याच्यामुळेच आहे. जो ही फेज पार करेल तो हे मजे तो घेईल. अरे कमून आड तू बाबा, जाय किया क्या बाजूनी सणा सणा. छान मंदिर आहे. थोरल्या पादुका मंदिर. चला, आपलं आगमन आळंदीत झालेलं आहे. तर चला, आता आपण निघूया देहूकडे. आपण नाशिक रोड ओलांडून पुढे आलेलो आहोत. अशा पद्धतीनं आपण देहूमध्ये पोहोचलो आहोत.
हस्तलिखित झेरॉक्स करून ठेवली त्याची. तर ह्याच्यात येणार नाही आहे कॅमेऱ्यामध्ये पण. तर चला मंडळी, आपण निघूया भंडारा डोंगर कडे. बघूया आधी तिथं जाऊ, मग ठरवूया काय करायचं आणि परतीचा प्रवास सुरू करूया. अजून आपलं 50 किलोमीटर झालेलं आहे. अजून 50 किलोमीटर आपला प्रवास राहिलेला आहे. निम्मा प्रवास राहिला आपला. नहीं नहीं, मैं फेमस नहीं हूँ, गरीब आदमी है. तुम क्या करते हो? क्या करते हैं? हाँ, अच्छा, मिलते आणि आपण आता थोड्याच वेळात पोहोचू भंडारा डोंगरावरती. खूप भव्य असं काम चालू आहे मंदिराचं. अतिशय भव्य असं. तर चला मंडळी, आपण परतीचा प्रवास सुरू करू. तर चला आपण परतीचा प्रवास करूया सुरू. भंडारा डोंगरावर आपण काही काळ घालवला आणि आता भंडारा डोंगरानंतर आपण जाऊया आपल्या परतीच्या प्रवासाला, पुढच्या प्रवासाला. आणि आता फक्त उतार आणि उतार आणि उतार. जो चढायला आपण कष्ट घेतले होते त्याचं फळ आता या उताराला मिळेल. ब्रेक असा दाबायला लागेल. चला मंडळी, आपण आता इथे थोडा काळ घालवला आपण या छानशा वातावरणात. चला आपण आता लागू हायवेला. चला आपण आता जुन्या मुंबई हायवेनं घरच्या रस्त्याला लागलेलो आहोत. शेवटचा चढ आपल्यासाठी. हा चढ संपला कात्रजचा की आपण घरी पोहोचलो समजायचं. तर मित्रांनो, आपली राईड आता अंतिम चरणमध्ये आलेली आहे. शेवटचे काही अर्धा 1 किलोमीटर आपलं राईड असेल. नंतर तेवढं आपण पार केलं की आपली राईड संपली.